याच्यामध्ये महत्त्वाचा मुद्दा असा आहे की बऱ्याच मैदानामध्ये चर्चा होते किंवा कधी कधी कमेंट्समध्ये चर्चा होते की नक्की या बैलाचे मालक कोण. बरोबर आहे. तर कायदेशीररित्या या बैलाचा मालक मी अरुण पाटील, हे आम्ही कायदेशीर या बैलाचे मालक आहे. काय होतं, प्रत्येक कुठेतरी चर्चा होते, तुमच्या कमेंट्समध्ये येतात, याच्यामध्ये येतात, हा बैल नाही कोणाचा भागीदारीचा नाही कशाचा, कायदेशीररित्या हा बैल खरेदीचा आहे आणि त्याचे मालक आम्ही 2 आहेत. हे आम्ही आजपर्यंत सांगणार नव्हतो, पण आताच्या थोड्याशा मगाशा माझ्या काही प्रॉब्लेमच्यामुळे मला तुम्हाला सांगायला लागलं. कारण तुम्ही आजपर्यंत माझ्या एवढ्या बाईट बघितल्या, अरुणच्या बघितल्या, जगदीशच्या बघितल्या, आम्ही खरेदी किंवा कशाचा उल्लेख आजपर्यंत केला नाही. पण हा बैल आमच्या स्वतःच्या मालकीचा आहे, नाही कुठल्या पार्टनरशिपचा, नाही कशाचा किंवा नाही कशाचा. हा बैल वैयक्तिक अरुण पाटील आणि नाना प्रधान यांच्या मालकीचा आहे. नमस्कार मित्रांनो, चांगलं चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण आलेलो जुना बैलपोळा माळशिरस हिंद केसरी मैदानामध्ये आणि या मैदानामध्ये तुफान स्पीड लागलंय. म्हणजे भूतचा सर्जा आणि सोबत पाला नाना आहेत आपल्या समेत. नाना नमस्कार. नमस्कार. काय सांगाल, एक जबरदस्त असं स्पीड लागलं थोडी? नाही, गटाला आमचा जबरदस्त स्पीड लागला, पण गाडी पुढे आवरताना टेम्पोला ठोकरली, त्याच्यामुळे दोन्ही बैलांच्या थोडा थोडा भुंगाच्या पण लागला होता, सर्जाचा पण लागला, पण दोन्ही नंदी आता आमचे व्यवस्थित आहे एकरीच्या कृपेने. काय झालेलं एक्झॅक्टली? कारण गाडी निकाल रेषेच्या समोर आल्यानंतर अजून स्पीड वाढली. गाडी निकाल रेषेच्या समोर स्पीड वाढला. आमच्या पोराच्या हातामध्ये सर्जाची एसन पण आली, पण हे खाली बाबळीचे काटे असल्या कारणामुळे त्याच्या हातातून तो बैल सुटला. त्याच्यानंतर ती गाडी ठोकरली गेली आणि त्याच्यामध्ये गाडीच्या ज्या छेकड्याच्या पण धुरांड्या मोडल्या. आणि दुसरी खूप महत्वाची गोष्ट म्हणजे दोन्ही नंदीला मार लागला. म्हणजे सर्जाला सुद्धा पायाला लागलं. हा, सर्जाला पायाला लागलं, पण भुंगाला जास्ती लागलं होतं, पण भुंगा व्यवस्थित आहे. भुंगाला काय झालेलं एक्झॅक्टली? कारण मला वाटतं जवळपास 3 ते 4 मिनिटं जरा उभ्याला. काय झालं, तो जेव्हा पडला ना तेव्हा तो घाबरला, पण बैलावर म्हणजे मुख्य प्राण्यावर असणार प्रेम मालकाचं बघितलं की मिलिंद शेट आल्यानंतर त्यांनी बघितल्यानंतर भुंगा उठला लगेच. आणि भुंगा आता व्यवस्थित आहे. फायनलला गाडी, शेमीला गाडी आमची 100% पाहिजे. तुम्ही जसं म्हणाला तसं जवळपास 5 ते 10 मिनिटं तो उठला नव्हता उठला. पण मिलिंद पाटील जसे आले त्यावेळेस त्याला म्हणजे त्याला पण कळालं की बाबा कोण मालक आले, माझा मालक आला म्हणून. तसा तो भुंगा उठला, त्यानंतर त्याला व्यवस्थित दावणीवर बांधायला नेला आणि आता तो व्यवस्थित आहे. तसं कळतं का हो? कारण एक आपण प्रेम लावलेलं असते मुख्य जनावरांवर आणि त्याला सुद्धा कळतं की बाबा मालक आपल्यासाठी काहीतरी कष्ट घेतात. आता हे मुख्य प्राण्याला 100% करतात. हा सर्जा आम्हाला कोणाला घेत नाही, अरुणला घेतो. त्यानंतर एक आमचा लहान मुलगा आर्यन म्हणून आमच्या अंतराचा, त्याला तो काहीच करत नाही. हे मुख्य प्राण्याला समजतं की आपल्याला जीव लावणारा कोण आहे. 100%. आता सध्या भुंगाची तब्येत कशी आहे? ते व्यवस्थित आहे. व्यवस्थित आहे. आणि बरेच प्रेक्षकांचे फोन येऊन गेले, मेसेज येऊन गेले, आता तब्येत कशी आहे त्यामुळे नानांची जरा बैठ घे म्हणत ते. प्रेक्षकांना काय सांगाल? नाही, प्रेक्षकांना सांगाल की दोन्ही बैल नंदी व्यवस्थित आहेत, काही प्रॉब्लेम नाही. त्यांच्या इच्छेखातीर आम्ही सेमीला गाडी पळवणार. नाना, ही जोडी यापूर्वी किती वेळा जोड्यामध्ये आली एकत्र? बरेच टाइम आले, मुंबईला पण आलेली आहे. काय इतिहास म्हणजे डायरेक्ट? आता डायरेक्ट इतिहास सांगायचा तर मुंबईला आम्ही बिनजोडला पळवलोच, त्यानंतर आम्ही आज 3 फेऱ्यात पळतोय परत. किती गुलाला येते? गुलाल पडलाच नाही जोडीचा. म्हणजे अपराजित जोडी आहे. जरा भीती वाटलेली का? कारण समोर आलेला त्यावेळेस जोट पण मोडलेलं मला वाटतंय. आता छकड्याचं भीती म्हणजे मी मागून चालत येत होतो, माझा पाय वगैरे फ्रॅक्चर असल्या कारणामुळे मला धावता येत नाही, म्हणून मी चालत होतो. तितक्यात मला एकाने सांगितलं की दोन्ही बैलांना मार लागलाय, म्हणून मी स्पीडला आलो. बघितलं तर सर्जाला बाहेर काढलेला होता आणि भुंगा तसाच झोपलेला होता. नाना, मुंबईमध्ये बोललं तर आदत वयातच भुंगाचा स्पीड सर्वांना माहिती होता आणि भुंगाची कारकिर्दी आणि आपला घोडचा सर्जा
म्हणजे त्याचा स्पीड असा नाही, ते मोजता येणार नाही, मापता येणार नाही, असा स्पीड आहे त्याचा. तो कधी किती धावेल ना, अजून कोणी गणितच नाही समजलं, तो असा धावतो. काय बोला. त्याचं गणित आम्हालाही नाही कळलं की त्याला त्याची जी हे आहे पाठी आहे ती त्याला कमीच पडते हमेशा. नाना, ही जोडी यापूर्वी किती वेळा जोड्यामध्ये आली? बरेच टाइम आले, मुंबईला पण आलेली आहे का. आता गट पळून आल्यात, नामांकित गाड्या सगळ्या पळालेल्या आहेत. आता सेमीला काय लागतंय, कशा कोणाचा गट कसा येतोय, काय येतोय, पण आमचे सेनापती दोन्ही सज्ज आहेत. 100%. म्हणजे भुंगा आणि सर्जा आपला सेनापती. भुंगा, डॉन आणि छोटा सर्जा सज्ज आहेत. चालते ना, शुभेच्छा राहतील. आणि नक्कीच प्रेक्षकांच्या आशीर्वादामुळे आज पुन्हा एकदा गुलाल तुमच्या अंगावरती आपल्याला पाहायला मिळेल हीच आशीर्वाद.